तर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किती उधाण आलं हे आपण बघितलं। काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, बघूया। राहिला मुंबईमध्ये उद्धवजी आणि राजजी जर एकत्र येत असतील, दोन भाऊ, तर नक्की आम्हाला आनंद आहे। एक कुटुंब एकत्र येऊन जर निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येत असतील आणि एकत्र लढत असतील, त्यामध्ये आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही। आणि आम्ही त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळो अशी भावनासुद्धा आम्ही व्यक्त करतो। काँग्रेस आघाडी न करता लढली होती आणि त्यामध्ये आम्हाला मिळालेली एकूण मतं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील किंवा नगरसेवक म्हणून या दोनही पक्षापेक्षा अधिकचं यश आम्हाला मिळालं। हे यावरूनच आता स्पष्ट होते की काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आघाडी न करता लढण्याची आहे। चांगली गोष्ट आहे। दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। परंतु हा जसा ऐतिहासिक क्षण असल्यासारखा आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहतोय। डुबते को तिनके का सहारा या पद्धतीने उबाठाकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्यामुळं आज राज साहेबाला बरोबर घेणं हे त्यांना क्रमप्राप्त झालं, त्यांची मजबुरी आहे। आणि म्हणून या मजबुरीची झालेली ही युती आहे, ती किती महानगरपालिकेपर्यंत टिकते, पुढे टिकते हे काळच सांगेल। परंतु आम्हाला ते एकत्र आलं याचा आनंद आहे। मराठी करून अभिमान प्रत्येक ठिकाणी लोकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत संभ्रम निर्माण करायचा आणि नंतर मात्र हवं ते करायचं, हे चुकीचं धोरण आजपर्यंत या लोकांनी राबवलेलं आहे। त्यामुळे मराठी असल्याचा आम्हालाही अभिमान आहे आणि मुंबईचा गेलेला हद्दपार केलेला यांच्या कार्यकाळामध्ये मराठी माणूस परत मुंबईत आणण्याचं पवित्र काम महायुतीच्या माध्यमातून पुढल्या 5 वर्षात आम्ही करणार आहोत। जगातला कुणीही जरी ह्या ठिकाणी आला तर मुंबई 1 इंच सुद्धा आम्ही तोडू देणार नाही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला तोडण्याची भाषा जर कुणी करत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू। बघा, ठाकरे ब्रँड हे एकच होते, ते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेजींकडे किंवा राज ठाकरेंकडे लोकांचं एक सहानुभूती होती। पण उद्धव ठाकरेजी 2019 मध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली त्यावेळेस ते हिंदुत्वाचा ज्यावेळेस त्यांना विसर पडला आणि म्हणून त्यांचे हाल या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीतून महाराष्ट्र जनतेने केले। आणि आता ठाकरे ब्रँडचं या दोघंही भावांनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँडचं बँड वाजवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे। आता ठाकरे ब्रँड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचं राहणार, पण ह्या दोघं कधीच ठाकरे ब्रँड होऊ शकत नाही। दोन्ही भावांची युती झालेली आहे, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना। उलट ताकद वाढेल, सगळे एकत्र आलो तर चांगल्या प्रकारची लढत होईल आणि निकाल चांगला मुंबईचा लागू शकतो। परंतु आता शेवटी बॉल त्यांच्या कोर्टामध्ये आहे। मी अपेक्षा करतोय की आज युती झाल्यानंतर बाकीचे मित्रपक्ष जे पूर्वीपासून होते त्यांना बरोबर घेऊन अशा असलेला योग्य अशा प्रकारचा मार्ग निघाला अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि साहेबांनी पण सांगितलं आज चर्चा करून बघा आणि चर्चामधून जो कोण आपल्याला चांगल्या प्रकारे निर्णय घेईल त्याच्यावर आपण जाण्याची तयारी ठेवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.